तर अशा प्रकारे आपल्या हे तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता एकदम मस्त अशा खुसखुशीत. तर बघू शकता मस्त अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे आषाढ. यामध्ये बनवलेले आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या. तर आपण प्रवासात पण बनवून नेऊ शकतो. 7-8 दिवस आरामशीर टिकतात आणि मस्त खमंग खुसखुशीत लागतात. पहिलं काय होतं, आषाढ तळायचे तर आपले जवळचे जे शेजारी, आपले जे नातेवाईक आहेत जवळ किंवा शेजारी, त्यांना द्यायचे. तर तुमच्या इकडे कशी पद्धत होती आणि आषाढ तळणीमध्ये काय काय बनवता हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर बघू शकता मस्त अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत. तर यामध्ये अजून असतात भात कोंडोळे. तर पहिले राळ्याच्या तांदळाचा भात करून त्याचे भात कोंडोळे बनवायचे. तर आता आपले जे तांदूळ असतो त्याचे बनवतात. मी या अगोदर 2-3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत भात कोंडोळ्याचे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि कापणे एक असतात. तर तुमच्या इकडे काय काय असतं पदार्थ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतो आहे ज्वारीच्या तिखट पुऱ्या. आषाढ तळायचं म्हटलं की तिखट पुऱ्या तर आल्याच. तर आपण प्रत्येक घरामध्ये आषाढ तळतच असतो, त्यामध्ये ह्या तिखट पुऱ्या अवश्य बनवल्या जातात. तर हे 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा घेतलेला आहे आणि 3 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. हिंग आहे अर्धा चमचा, 4 चमचे तीळ घेतलेत, हे लसणाच्या पाकळ्या आहेत 12-13 आणि आल्याचा तुकडा घेतला आहे. हिरवी मिरची 6. तर हिरवी मिरची आवडीनुसार, तिखट तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने वापरा. जिरं घेतलं 1 चमचा, कोथिंबीर आणि आपल्याला ओवा लागणार आहे. तर अगोदर ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर आता ठेचा बनवण्यासाठी अगोदर जिरं घ्यायचं आहे, त्यामध्ये घालायचं आहे मीठ अर्धा चमचा घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगोदर जिरे आणि मीठ कुटून घ्यायचं आहे. मिक्सर ग्राइंडरमध्ये बनवून घेतला तरी चालेल ठेचा. तर आता यामध्ये घालायची हिरवी मिरची, लसूण आणि आलं, ह्याला बारीक कुटून घ्यायचे. तर ठेचा तयार झालेला आहे. तर आता पीठ मळून घ्यायचं आहे. हे आपलं 1.5 कप ज्वारीचं पीठ, हे अर्धा कप गव्हाचं पीठ आणि हा रवा पाव कप. रवा यामुळे घालायचा की आपल्या पुऱ्या कमी तेलकट व्हायला हवेत. हे बेसनामुळे काय होतं, छान चव लागते. तीळ, हिंग, कोथिंबीर आणि हा आपण बनवून घेतलेला ठेचा घालायचा आणि हा ओवा घेतलेला त्याला थोडंसं क्रश करून टाकायचे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस. ह्यामध्ये आपल्याला आता 3 चमचे तेल मोहन घालायचे, म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत. तर हे तेल कडकडीत गरम करून घेतलंय. सर्व पिठाला तेल लावून घ्यायचे. तर ह्यामध्ये घालायची हळद,
आणि हे पाव चमचा लाल मिरची पावडर अगोदर सांगायची राहील. आणि याचा आता घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला. अजून थोडंसं पाणी लागतं. आता पाण्याची बिलकुल गरज नाही आहे. तरी अशा प्रकारे घट्ट मळून घेतले. थोडंसं तेल घालून मऊ करून ठेवायचं आपल्याला. आणि ह्याला 10 मिनिटासाठी असं भिजू द्यायचं, कारण आपण रवा वापरलेला आहे. तर आता 10 मिनिट झाले. हे पीठ आपल्याला मऊ करून घ्यायचे. ह्याचे उंडे बनवून घ्यायचे. आणि ह्याला पीठ लावून लाटले तरी काही हरकत नाही. कमी पीठ लावायचं, जरा मोठा उंडा बनवायचा. म्हणजे काय, आपण जेवढा पोळपाट आहे तेवढं लाटून बनवायचे पुऱ्या. किंवा तुम्हाला जर एक एक अशी बनवायचे असेल तर छोटे छोटे उंडे बनवायचे. हे एकसारखे येण्यासाठी मोठी पोळी लाटायची एक, आणि मग एखाद्या वाटीने किंवा टोपण्याने काढायचे. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी. असं उलटून पलटून लाटायचं, म्हणजे फुगत असते पुरी. आणि पातळ नाही लाटायचं आहे जास्त. ज्वारीचं पीठ असल्यामुळे थोडासा कस कमी असतो त्याला, पण छान खुसखुशीत बनतात आणि पचायला पण हलके. तर अशा प्रकारे लाटून घ्यायचे, पातळ नाही करायची जास्त. तर आता ह्या वाटीने काढून घ्यायच्यात आपल्याला. फक्त काय सारखे येतात त्यासाठी, नाहीतर अशी एक एक लाटली तरी काही हरकत नाही. तर ह्याचं हे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचे. पटापट बनतात अशा. आणि हे काढून घ्यायचे आपल्याला. तर अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे सर्व. अरे पुरे बनवून घेतलेले आहेत. तळून घ्यायचे. आता तेल ठेवले तापण्यासाठी दुसऱ्या साईडला. तर बघूया तेल तापले का. जास्त कडकडीत नाही तेल गरम करायचे. हे बघू शकता छान तापलेले. आता आपल्याला पुरे टाकायचे. मस्त टम्म फुगलेले आहे का बघू शकता. खूप छान फुगलेले. असे छान गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे छान खुसखुशीत बनतात आणि
टिकतात 7-8 दिवस. मस्त झालेली कडक. अजून एक दाखवते. सुरुवातीला फ्लेम फुल करायची म्हणजे मस्त फुगते आपली पुरी. आता फ्लेम कमी करायची. तर अशा प्रकारे सर्व तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मस्त असे खमंग खुसखुशीत आपल्या तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपण आषाढ तळताना महत्त्वाचा जो आवडता पदार्थ आहे सर्वांचा तो त्या आहेत तिखट पुऱ्या. तर तयार झालेल्या आहेत. एकदम साधी सोपी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे. साधी सोपी रेसिपी आहे. पारंपरिक रेसिपी आहे. ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा होती पहिली, म्हणजे अजून पण आहे काही ठिकाणी. तर आपण आषाढ तळला की आपले जे सर्व शेजारी आपले जवळचे पाहुणे असतात गावातील, त्यांना आपण आषाढ तळला की त्या सर्वांच्या घरी द्यायचा. त्यांनी तळला तर आपल्या घरी म्हणजे. आणि आषाढ तळण्यामध्ये तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या किंवा अजून कापण्या अशा प्रकारचे पदार्थ असतात. तर आपण कापण्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणि जे आमच्या इकडं भात कोंडुळे बनवतात म्हणजे अशा भाताच्या गोड पुऱ्या पण बनवता येतात किंवा आपण गोड धपाटे म्हणू शकतो, ते एक असतात. आणि हे अशा तिखट धपाटे, गोड धपाटे अशा प्रकारे बनवून आपण देत असतो. तर त्यामधील हा एक प्रकार तिखट पुऱ्या. तर तुमच्या इकडे आषाढ तळतात त्यामध्ये कुठले कुठले प्रकार बनवता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.